टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा, टोलसाठी थांबणं आणि वेळेची होणारी नासाडी लवकरच हा सगळा त्रास इतिहास जमा होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल वसुली संदर्भात मोठा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. पुढील एका वर्षात देशभरात इलेक्ट्रॉनिक बॅरियरलेस टोल प्रणाली लागू केली जाणार आहे. या नव्या प्रणालीत वाहन चालकांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. वाहन चालू असतानाच टोल आपोआप कापला जाणार. ही प्रणाली ओळखली जाते मल्टी लेन फ्री फ्लो MLFF टोल सिस्टीम म्हणून. सध्या देशातील 10 ठिकाणी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गुजरातमधील चोयारसी टोल प्लाझा आणि हरियाणातील गरौडा टोल प्लाझावर ही व्यवस्था यशस्वीपणे कार्यरत आहे. दिल्ली NCR मध्येही 5 ठिकाणी चाचणी सुरू आहे. या नव्या व्यवस्थेमुळे ट्रॅफिक कमी होणार, वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आणि प्रदूषणातही घट होणार आहे. नितीन गडकरी यांच्या मते या प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे 1,500 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे सध्याची फास्टॅग प्रणाली या नव्या तंत्रज्ञानाशी जोडली जाणार आहे. AI च्या मदतीने वाहनांची अचूक ओळख आणि टोल वसुली केली जाणार. गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे की 2034 मध्ये देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर MLFF प्रणाली पूर्णपणे लागू केली जाईल. म्हणजेच टोल नाके असतील पण थांबा नसेल. वाहन चालकांसाठी ही बातमी म्हणजे मोठा दिलासा आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.